प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 103 स्तोत्राच्या 13व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. स्तोत्रकर्ता परमेश्वराच्या प्रेमाला बापाचे प्रेम म्हणतो. येथे एका आध्यात्मिक नात्याची ग्वाही देण्यात आली आहे. परमेश्वर आमचा बाप व आम्ही त्याची लेकरे कशी बनू शकतो हे समजून घेण्यासाठी योहान आपल्याला मदत करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या देव असताना मानवी रूपात या भूतलावर येण्यासंदर्भात योहान सांगतो, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख देवपित्याचा एकुलता एक पुत्र अशी करून देण्यात आली आहे. त्याच्या भूतलावर येण्याचे कारण सांगताना प्रभू येशू म्हणाला की तो हरवलेले शोधावयास व तारावयास या जगात आला. हरवलेले म्हणजेच पापाच्या मोहात पडून नरकाच्या वाटेवर वाहावत गेलेली संपूर्ण मानवजात. त्यांच्या तारणासाठी त्याने वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले. तो मरणावर विजयी होऊन तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. मरणातून पुन्हा जिवंत झालेल्या येशू ख्रिस्ताबद्दल योहान सांगतो, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. त्यांचा जन्म देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यांच्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. होय, देवाचे लेकरू होणे इतकेच सोपे आहे. आपणही देवाच्या पुत्राचा तारणारा म्हणून स्वीकार करून परमेश्वराचे लेकरू नाही का बनणार? परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद.